Good morning, friends. Welcome again in my channel that is More English. And today we are discussing a very fresh and new topic through this video. After a long time, I'm meeting you through this video, and the topic is very special, very new. जसं की मी याआधी तुम्हाला अनेक वेळा सांगितले की 12वीच्या बुकमध्ये नवीन काही टॉपिक्स ॲड केलेले आहेत. तुम्ही जर रायटिंग स्किल्सकडे गेलात तर बऱ्यापैकी नवीन टॉपिक्स आपल्याला ॲड केलेले आहेत. त्यातलं आपण याआधी 3.5 पर्यंत आपण डिस्कशन व्हिडिओच्या माध्यमातून केलं आहे. आज आपण 3.6 बघायचं आहे, ग्रुप डिस्कशन. मला वाटतं की ग्रुप म्हणजे गट, तुम्हाला माहिती आहे, डिस्कशन चर्चा. Group discussion is a very famous and popular form which we observe through the format of video, TV or radio. तुम्ही न्यूज चॅनल जर बघत असाल तर न्यूज चॅनलला बऱ्यापैकी असे चर्चात्मक जे कार्यक्रम ठेवलेले असतात त्याच्यामध्ये काही इन्व्हायटीज असतात जे एका विषयाच्या बाजूने आणि विषयाच्या विरोधात अशी आपली मतं प्रकट करत असतात. तर तशा प्रकारची चर्चा जी असते ती चर्चा आपल्या डोळ्यासमोर आणून आपण ग्रुप डिस्कशन हा एक टॉपिक शिकायचा आहे. तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल. आफ्टर लॉंग टाईम आय एम मीटिंग यू अँड अगेन आय एम अपीलिंग यू, दोज हू आर न्यू टू माय चॅनल, प्लीज सबस्क्राईब इट अँड hit the bell icon in order to get you very fresh and new topics through this channel. ओके, सो आता काय आयडिया तुम्हाला आली असेलच की आपण काय डिस्कस करायचं आहे. ग्रुप डिस्कशन असं एक आपल्याला आपलं टेक्स्टबुक जर बघितलं पेज नंबर 166 याच्यावरती त्याचे आईस ब्रेकर्स दिलेले आहेत. व्हॉट इज मीन बाय ग्रुप डिस्कशन? ग्रुप डिस्कशन इज अ सुपरवाइज्ड communication activity wherein multiple participants engage themselves in exchanging views and opinions on a given topic. While presenting their views and opinions, the participants also remain respective to the views and opinions of the other participants. There may be arguments and counter arguments in a positive way. Similarly, some opinions are supported and some others are opposed. The general mood of the discussion decides where the group is in favor or against the contentious issue, subjects, topic. Finally, under the supervision of the evaluator, the members conclude the discussion on a general arguments. तर साधारण एक गट अंडर सुपरविजन चर्चा करत असतो असं आपण म्हणूया. एका विषयाच्या बाबतीत आपली मतं आणि मतांतर, आपले व्ह्यूज आणि काउंटर व्ह्यूज ते शेअर करत असतात. पण यासाठी एक इव्हॅल्युएटर असतो आणि त्या इव्हॅल्युएटरच्या सुपरविजनखाली हे डिस्कशन किंवा ही चर्चा चाललेली असते. सगळ्यात पहिल्यांदा या व्हिडिओमध्ये आईस ब्रेकर्स डिस्कस करून घेऊया व्हेरी शॉर्टली. ओके, पेज नंबर 166, द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. आय विल रीड अँड देन आय विल डिस्कस इट. यू मस्ट हॅव डिस्कस्ड मेनी थिंग्स विथ युअर फ्रेंड्स. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर अनेक गोष्टींबद्दल चर्चा केली असेल. ऑर क्लासमेट्स इन अ ग्रुप, किंवा तुमच्या ग्रुपमधले जे वर्गमित्र असतील, वर्गमैत्रिणी असतील, त्यांच्याबरोबर तुम्ही अनेक विषयावर चर्चा केली असतील. इट माइट बी अबाउट गोईंग ऑन अ पिकनिक ऑर सिलेक्टिंग अ गिफ्ट फॉर युअर टीचर. कदाचित ते पिकनिकबद्दल असेल, पिकनिकला जाण्याबद्दल, किंवा एखादी गिफ्ट आपल्या टीचर्सना देण्यासाठी, आपल्या फ्रेंड्सना देण्यासाठी म्हणूया, ह्याच्यावर चर्चा होत असते. आपण पिकनिकच्या वरती इकडे नको जाऊया, तिकडे जाऊया, तो नको स्पॉट दुसऱ्या स्पॉटला जाऊया, किंवा गिफ्ट घेत असताना हे नको, आपण ते कसं सुटेबल असेल, असं जे आपली मतं वेगवेगळ्या पद्धतीने प्रदर्शित करतो, ही चर्चाच असते. ओके, तर पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, व्हॉट डू यू थिंक आर द बेनिफिट्स ऑफ ग्रुप डिस्कशन. तुम्हाला गटचर्चेचे कुठले फायदे आहेत असं वाटतं? लिहा म्हणून सांगितलं आहे. ABC असे
there are 3 blank places. You can write there. The first benefit, to share their views and opinions. Yes, the participants will get a platform to share their views and opinions. Number 2 or B, to analyze the topic or case. To analyze the topic or case. And number 3, to reach a general consensus. To reach a general, एक सर्वसामान्य मत जे म्हणतो आपण तिथपर्यंत आपली मतं शेअर करणं, टॉपिकचं ॲनालिसिस करणं आणि एक जनरल आपलं त्याचं जे समारोप असतो तो समारोप तयार करणं, असे हे 3 फायदे आपल्याला डिस्कशनचे बघायला मिळतात. बी or second, we can say second activity is here. Do you think some people are right and some are wrong in a group discussion? Why? तुम्हाला वाटतं का चर्चेमध्ये सहभागी असलेले काही लोक योग्य असतात, काही लोक अयोग्य असतात, आणि का? Yes, the answer is yes. Because the attitude or the views differs or the opinions differs from one person to another person. एका व्यक्तीची दृष्टिकोन, एका व्यक्तीची मतं, एका व्यक्तीचे विचार हे दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळे असू शकतात. त्यामुळे ते वेगवेगळी मतं येतात. त्यामुळे त्यातले काही तुम्हाला बरोबर वाटतील, काही तुम्हाला चुकीचे वाटू शकतात. नंबर 3, पीपल हॅव डिफरंट व्ह्यूज अँड ओपिनियन्स बिकॉज आपल्याला इथे एक फ्लो दिलाय, फ्लो चार्ट दिलाय, तो फिलअप करायचा आहे. डिफरंट पर्स्पेक्टिव्स म्हणजे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्स असतात, वेगवेगळे दृष्टिकोन असतात. त्यातला पहिला असतो इथे दिलाय त्यांनी बुकमध्ये, जॉग्राफिकल. सेकंड सोशल, थर्ड पॉलिटिकल अँड फोर्थ वन कल्चरल. 2 दिले, 2 आपल्याला फिलअप करायला सांगितलेत. तुम्ही तो फ्लो चार्ट पान नंबर 166 वरती बघू शकता. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, कम्प्लीट द वेब हायलाइटिंग द युजेस ऑफ ग्रुप डिस्कशन. 1 इज डन फॉर यू. तुमच्याकडे करून दिलेलं आहे म्हणून सांगितलं, एक वेब पूर्ण करा. सेंटर ऑफ द वेब इज युजेस ऑफ ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशनचे उपयोग. त्यातला पहिला दिला इन जॉब इंटरव्ह्यूज. जॉबचे इंटरव्ह्यूज जे असतात त्यामध्ये आपल्याला भाग घेण्यासाठी मदत करतात किंवा त्याचा यूज होऊ शकतो या ग्रुप डिस्कशनचा. नंबर 2, वी कॅन से इन इफेक्टिव्ह क्लासरूम लर्निंग. जर प्रभावी वर्ग अध्ययन करायचं असेल तर त्यासाठी ग्रुप डिस्कशन फार महत्त्वाचं असतं. त्याचा उपयोग हा आहे. नंबर 3, इन रिचिंग कॉन्शियसनेस ऑन अ रिअल लाईफ सिच्युएशन. रिचिंग कॉन्शियस ऑन रिअल लाईफ सिच्युएशन इज third one. And fourth one, in getting admission to prime educational institute. काय त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला आपल्याला जर महत्त्वाच्या इन्स्टिट्यूटला जर इंटरव्ह्यू देऊन किंवा तिथे जाऊन चर्चेत भाग घेऊन ॲडमिशन घ्यायचं असेल तर याचा उपयोग होऊ शकतो. अजून एक सांगितलं होतं, आता तो मराठीत मी सांगतो की रिअल लाईफ परिस्थिती म्हणजे खऱ्या जीवनातली जी वस्तुस्थिती असते तर त्या वस्तुस्थितीच्या ॲक्च्युअली त्याचा जो काय म्हणजे सार आहे तिथंपर्यंत जाण्यासाठी हे डिस्कशन फार महत्त्वाचं असतं. नाव आय विल रीड द टेक्स्ट अँड गिव्ह यू द मराठी मिनिंग्स ऑफ एव्हरी लाईन ॲज युजल आय डू ऑन पेज नंबर 167. द टॉपिक इज ग्रुप डिस्कशन. ओके, a group discussion is a formal discussion conducted on a topic among a group of 10 or 12 participants. The participants analyze the topic from their respective angles and present their views and opinions. The group is given a topic. They contemplate on it for a few minutes and then start discussions. The discussion is usually for 10 to 15 minutes. Experts listen to the members and evaluate them. Okay, ग्रुप डिस्कशन ही एक इथं असं म्हटलंय की त्यांनी फॉर्मल डिस्कशन अशा प्रकारची असते, म्हणजे संयोजित संवाद प्रक्रिया म्हणतो आपण ती आहे, ज्यामध्ये अनेक सदस्य दिलेल्या विषयावरती आपल्या विचारांची मतांची देवाणघेवाण करतात आणि मग ते चर्चेत सहभागी होतात. आपली मतं आणि विचार मांडताना सदस्य जे असतात त्यात सहभागी असलेले ते इतर सभासदांच्या इतर सदस्यांच्या मतांचा आणि विचारांचा स्वीकार करतात. चर्चेत सकारात्मक पद्धतीनं युक्तिवाद किंवा प्रतिवाद घडू शकतात. याचप्रमाणे काही मतांना पाठिंबा मिळतो तर काहींना विरोध होतो. गटाचे मत विषयाच्या बाजूने आहे की विषयाच्या विरोधात आहे हे चर्चेचा साधारण कल जो आहे तो त्यावरून ठरतो.
शेवटी इव्हॅल्युएट करणारा जो असतो, मूल्यांकन करणारा जो असतो, त्याच्या पर्यवेक्षणाखाली सदस्यांच्या सर्वसाधारण संमतीने चर्चाही समाप्त केली जाते. ओके, गटचर्चा ही इन्व्हायटेड पार्टिसिपंट्स अँड इव्हॅल्युएटर यांच्या मदतीने पुढे जाते. नाव ग्रुप डिस्कशन्स आर युजली हेल्ड ऑन टॉपिक्स ऑफ 4 kinds. A. Factual, for example, plastics should be banned. B. A social or political issue, for example, moral policing. C. Abstract, for example, conscience. And D. Case study based, where the group discusses a case study and analyze it or offers solutions. म्हणजे गटचर्चेची जी प्रक्रिया असते ती साधारण सहभागी विषयांना ह्याच्यामध्ये विषय देण्यात येतो. हे एक. त्याच्यानंतर 10-12 सदस्यांचा गट असतो, हे आपण पाहिलंच. विचार करण्यासाठी, आपापली मतं मांडण्यासाठी, मुद्दे तयार करण्यासाठी सदस्यांना थोडा वेळ दिला जातो. साधारण 3 ते 5 मिनिटांचा वेळ दिला जातो. आणि ही जी चर्चा आहे, चर्चा चालू होते आणि निष्कर्षापर्यंत पोहोचते. साधारण कालावधी चर्चेचा असतो तो 10 ते 15 मिनिटांचा असतो. शिक्षक किंवा मूल्यांकनकर्ता किंवा पॅनल प्रत्येक उमेदवाराची कामगिरी त्याच्याकडून पारखली जाते. आता ग्रुप डिस्कशन हे युजली 4 प्रकारच्या टॉपिक्सवरती म्हणजे ते 4 प्रकारचे विषय त्यामध्ये असतात असं इथं सांगितलंय. तर त्यातला पहिला विषय आहे तो म्हणजे वास्तविक, याला आपण फॅक्च्युअल असं म्हटलंय. त्यांनी सांगितले की उदाहरणार्थ प्लॅस्टिक बंदी केली पाहिजे, हा वास्तविक प्रकारचा विषय आहे. प्लॅस्टिक बंदी केली पाहिजे हा विषय देऊन मतं आणि मतांतर त्या चर्चेमध्ये घडू शकतात. नंबर 2, सामाजिक किंवा राजकीय मुद्दा, म्हणजे बी इथला जो दिला आहे बुकमध्ये, सामाजिक किंवा राजकीय मुद्दा. त्यानंतर उदाहरणार्थ नैतिकतेचं पालन करणे असं त्याचा टॉपिक येऊ शकतो. त्यानंतर नंबर 3, ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त एखादा विषय दिला जातो. फॉर एक्झाम्पल सदसद विवेक बुद्धी, इथे दिलं आहे कन्सायन्स, तर ते सदसद विवेक बुद्धी. अँड नंबर 4, केस स्टडी, उदाहरणार्थ एखाद्या घटनेचा विशिष्ट कालावधीतील लेखाजोखा त्या तिथं बघितला जातो, म्हणजे तो टॉपिक दिला जातो आणि त्यावर चर्चा केली जाते. ओके, नेक्स्ट आपण पुढचा पॅराग्राफ बघूया. ग्रुप डिस्कशन्स आर वन ऑफ द इफेक्टिव्ह interactive methods of classroom learning. They are used to select candidates for different courses or for jobs by employers. The group discussion हे एक अध्यापनामध्ये, क्लासरूम टीचिंग जे म्हणतो आपण, वर्गामध्ये चाललेलं जे अध्यापन असतं तर त्याच्यातलं एक अत्यंत प्रभावी असं माध्यम म्हणून आपण ग्रुप डिस्कशनकडे बघूया. जेव्हा टीचर आपल्याला एखादा टॉपिक देतात आणि त्याच्यावर वेगवेगळी मतं तुमची विचारली जातात तेव्हा ते ग्रुप डिस्कशन होत असतं. दे आर यूज टू सिलेक्ट कॅन्डिडेट्स फॉर डिफरंट कोर्सेस ऑर फॉर जॉब्स बाय एम्प्लॉयर्स. दे आर यूज्ड म्हणजे ग्रुप डिस्कशनचा वापर हा वेगवेगळे कॅन्डिडेट्स वेगवेगळ्या कोर्ससाठी किंवा वेगवेगळ्या जॉबसाठी शोधण्यासाठी म्हणून ग्रुप डिस्कशनचा वापर केला जातो. दे आर यूज टू गेज वेदर a candidate passes certain skills required for pursuing a particular course or a job that involves working in groups, giving opinions and solve problems together to achieve common goals. म्हणजे साधारण आपण चर्चेचा जो उपयोग आहे तो कॅन्डिडेट कशा पद्धतीने त्यानं स्किल ॲक्वायर केलं आहे, म्हणजे एक पर्टिक्युलर कोर्समध्ये असलेलं जे स्किल आहे ते त्यानं कसं घेतलं आहे, त्याला जॉबमध्ये इन्व्हॉल्व करून द्यायचं आहे, त्याला वर्क द्यायचं आहे, त्याला ते ग्रुपमध्ये ग्रुप डिस्कशनचं काम देऊन तशा प्रकारचं सिलेक्शन केलं जातं, त्यांची मतं घेतली जातात. ऑर वी कॅन से त्यांना प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये ते किती त्या ग्रुप डिस्कशनची त्यांना मदत होत असते. आणि मग कॉमन गोल जे असतात, दिलेले जे टार्गेट्स असतात, ध्येय असतात, ते अचीव्ह करण्यामध्ये गटचर्चेची फार मदत होत असते असं टेक्स्टबुकमध्ये म्हटलंय. द कॅन्डिडेट्स आर टेस्टेड फॉर देअर नॉलेज अँड कम्युनिकेशन स्किल्स ॲज वेल ॲज देअर ॲबिलिटी
टू वर्क ॲज अ पार्ट ऑफ ग्रुप अँड अ लीड अदर टुवर्ड्स कन्क्लुजन्स अँड सोल्युशन्स. म्हणजे एखादा कॅन्डिडेट असेल, त्या कॅन्डिडेटचं टेस्टिंग केलं जातं ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून. त्याचं ज्ञान, त्याचं कम्युनिकेशन स्किल्स हे त्याचे टेस्ट केले जातात. त्याच्याकडे काय ॲबिलिटी आहे ती टेस्ट केली जाते. आणि टू वर्क ॲज अ पार्ट ऑफ ग्रुप अँड टू लीड अदर टुवर्ड्स कन्क्लुजन अँड म्हणजे त्या ग्रुपचा एक भाग म्हणून तो कशा पद्धतीनं ती चर्चा पुढे घेऊन जातो, त्यातून कसे प्रॉब्लेम सोल्युशन होतात किंवा कन्क्लुजन्स, निष्कर्ष काय निघतात चर्चेतून. त्यासाठी हे ग्रुप डिस्कशन हे स्किल फार महत्त्वाचं आहे किंवा ते उपयोगी पडतं. वन शुड बी एबल टू यूज हिज अंडरस्टँडिंग ऑफ अ सब्जेक्ट to give opinions on it and support his ideas with logical arguments. म्हणजे एखादी व्यक्ती जी आहे किंवा त्या चर्चेत भाग घेणारी शुड एबल टू यूज हिज अंडरस्टँडिंग म्हणजे आपली एखादा टॉपिक काय त्याला समजला त्या व्यक्तीला, तर त्याची ती समजण्याची ॲबिलिटी जी आहे ती या ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून तो जो आयडियाज व्यक्त करतो, लॉजिकल आर्ग्युमेंट्स जे देतो, त्यातून ते कळतं. सिन्स कम्युनिकेशन इज अ टू वेज प्रोसेस, it is important that besides speaking, one listens to the participants in a group discussion and respond to their ideas or take them forward. कम्युनिकेशन हे टू वे प्रोसेस आहे. जसं की मी बोलतोय, आता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ऐकताय. तुम्ही जर व्हिडिओ बघत नसाल तर माझ्या बोलण्याला काहीच अर्थ नाही, किंवा तुम्ही तिकडे व्हिडिओ बघायला बसला आणि मी बोलतच नाही आहे. तर रिसिव्हर अँड सेंडर असे कम्युनिकेशनमध्ये दोन एंड फार महत्त्वाचे असतात. जर सेंडर हजर आहे आणि रिसिव्हर नसेल तर कम्युनिकेशन फेल्ड. रिसिव्हर आहे, सेंडर नसेल तर कम्युनिकेशन फेल्ड. आणि म्हणून इट इज टू वे प्रोसेस. आणि ह्या ग्रुप डिस्कशनमध्ये की काय होतं की फक्त स्पीकिंग होतं अशातला भाग नाही आहे, तर लिसनिंग सुद्धा होत असतं. आणि बाकीचे जे म्हणजे एक व्यक्ती बोलत असते, बाकीचे लोक ग्रुप डिस्कशनमध्ये ऐकत असतात त्या आयडियाज, ते विचार काय असतील तर ते, आणि त्याच्यावरती मग आपल्या प्रतिक्रिया ते देत असतात किंवा ती कॅरी फॉरवर्ड आयडिया करत असतात. यू कॅन कॉन्ट्रीब्यूट टू अ ग्रुप डिस्कशन इन सम ऑफ द फॉलोइंग वेज. हेल्पिंग इट स्टार्ट, गिविंग डिरेक्शन टू इट, मेकिंग शुअर दॅट एव्हरीवन्स views are heard and throughout about so that the group moves towards some kind of argument and closing it with a summary or a conclusion. म्हणजे तुम्हाला काही इथं क्ल्यूज दिलेले आहेत. असं म्हणतात की या क्ल्यूजचा वापर करून तुम्ही सुद्धा तुमचं कॉन्ट्रीब्युशन ग्रुप डिस्कशनमध्ये देऊ शकता. यामुळे एखादी चर्चा सुरू होऊ शकते, त्यामुळे दिशादर्शन होऊ शकतं. काय वेळेला तुम्हाला इतरांना तुम्ही व्ह्यूज देऊ शकता. अशा पद्धतीनं काही ज्यांनी क्ल्यूज इथं आपल्याला दिलेले आहेत, तर ते आपण बघायचेच आहेत काय क्ल्यूज आहेत. तर त्याच्या आधी साधारण हे जे ग्रुप डिस्कशन असतं याचे काही नियम आहेत, तर ते आपण निकष आहेत ते आपण बघूया. त्यातला पहिला निकष जो आहे, मूल्यांकन जे केलं जाते ग्रुप डिस्कशन चालू असताना, या बाजूला एक ग्रुप बसला आहे, त्या बाजूला एक ग्रुप बसला आहे आणि इव्हॅल्युएटरमध्ये असेल तर इव्हॅल्युएट करण्यासाठीचे काही नियम आहेत. तर पहिला नियम काय आहे तर संवाद कौशल्य. म्हणजे संवादाचं जे कौशल्य आहे, अचूक, त्याच्यामध्ये अचूकता आहे का, संवाद ओघवता येतो का, संक्षिप्तपणे त्यामध्ये आहे का, युक्तिवाद आहे का, त्याची क्षमता आहे का युक्तिवादाची, अँड बॉडी लँग्वेज, शारीरिक भाषा ज्याला म्हणतो आपण ते. नंबर 2, भाषेवरचं प्रभुत्व. व्यवस्थित ऐकलं जाते का, व्यवस्थित बोललं जाते का, उच्चार कसे होतात, आवाजातील चढउतार काय आहेत, बोलण्याची पद्धत काय आहे, हे निकष आहेत. नंबर 3, विषयाचं आकलन किती झालं आहे, म्हणजे अंडरस्टँड किती तो विषय केला आहे पार्टिसिपंट्सनी. नंबर 4, विश्लेषणात्मक कौशल्य, ॲनालायसिस म्हणतो आपण, ॲनालिसिस करण्याचे जे स्किल असतं ते त्यांच्याकडे किती आहे. आणि नंबर 5, तर्क कौशल्य, लॉजिकल काय कसं करतात ते, थिंकिंग, लॉजिक काय लावतात ग्रुपमधले लोक, एकाचे विचार आल्यानंतर दुसऱ्याचं लॉजिक काय येऊ शकतं. त्यानंतर नेतृत्व गुण, लिडिंग क्वालिटी ज्याला म्हणतो आपण, एखादी व्यक्ती हिरिरीने त्यात भाग कसं घेऊ शकते. देन कॉन्फिडन्स, खूप महत्त्वाची गोष्ट आहे कॉन्फिडंटली कसं आपला मुद्दा मांडला जातो. संघटन कौशल्य, ऑर्गनायझेशन, द स्किल ऑफ ऑर्गनायझेशन, कसं ऑर्गनाईज केलं जातं आपल्या ग्रुपला. त्यानंतर
ठाम वृत्ती, म्हणजे आपल्याच विचारावरती ठाम कसं राहता येईल आक्रमक न होता, हे काही निकष लावले जातात आणि त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन केलं जातं. ओके, तर गटचर्चेमध्ये आपण भाग कसा घेऊ शकतो? तर साधारण गटचर्चेमध्ये भाग घेण्यासाठी गटचर्चा जी आहे किंवा ग्रुप डिस्कशन आहे ती सुरू करण्यास आपण मदत करू शकतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, चर्चेला विशिष्ट दिशा देऊ शकतो. तिसरी गोष्ट, तुम्ही चर्चेमध्ये भाग घेतलाय, समजा तुम्ही घेतलेल्या भूमिकेशी अनुकूल असणाऱ्या मतांचं समर्थन करणं. चौथी गोष्ट, आपण एखादं वैयक्तिक मत मांडलं तर आपल्या वैयक्तिक मताच्या विरोधात एखादं मत आलं तर त्याचा निषेध करता आला पाहिजे आपल्याला. पाचवी गोष्ट, चर्चेला व्यापक अशा सहमतीकडे घेऊन जाणं, म्हणजे सर्व सहमती ज्याला म्हणतो आपण तिकडं चर्चेला घेऊन जाणं, हे एक महत्त्वाचं आहे, तुम्ही करू शकता ते. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, ही ग्रुप डिस्कशन जे आहे तर सर्वसामान्य विचारावर, मतावर किंवा समाप्त करता येईल अशा प्रकारची एक समारोपाचा त्याच्यातनं काहीतरी सार निघेल यासाठी मदत करणं, एवढं काम तुम्ही करू शकता. आता टेक्स्टबुकमध्ये जे दिलं आहे की क्लिव्ज काही दिलेले आहेत, कसं तुम्ही त्यामध्ये भाग घेऊ शकता. द लँग्वेज ऑफ ग्रुप डिस्कशन असं सांगितलं आहे. हिअर आर सम एक्सप्रेशन्स यू कॅन यूज टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स ड्युरिंग अ ग्रुप डिस्कशन. इथं काही तुम्हाला एक्सप्रेशन्स दिलेले आहेत, कुठल्या प्रकारची भाषा कशी वापरायची, म्हणजे सेंटेन्सेस कशी लिहायची, ती सुरुवात कशी करायची, आपण एक्सप्रेसिंग ओपिनियन्स म्हणजे आपलं मत मांडायचं असेल किंवा ॲग्रीमेंट करायचं असेल, एखाद्या बाबतीत एखाद्या मताला सहमती दाखवायची असेल, एखाद्या मताला असहमती व्यक्त करायची असेल, तर कशा पद्धतीनं आपण करू शकतो ते इथे त्यांनी सांगितलं आहे. त्यातला पहिला, एक्सप्रेसिंग ओपिनियन्स. आय बिलीव्ह असं करून तुम्ही वाक्य करू शकता. सुरुवात आय बिलीव्हनं पुढे तुम्ही तुमचं वाक्य जोडू शकता. आय थिंक, दुसरा प्रकार आय थिंक असं म्हणून तुम्ही तुमचं वाक्य करू शकता तयार. थर्ड वन, कुड आय मेक अ पॉईंट प्लीज असं म्हणून तुम्ही तुमचं वाक्य जोडू शकता. मी एक माझा मुद्दा सांगू का असं म्हणून, मला असं वाटतं, माझा असा भरोसा आहे, इन माय ओपिनियन. नंतरचा चौथा मुद्दा आहे तो म्हणजे इन माय ओपिनियन, माझ्या मते, आणि मग तुमचं काय असेल ते मत देऊ शकता. इट सीम्स टू मी, मला असं वाटतं, असं करून तुम्ही यामध्ये चर्चेला म्हणजे ओपिनियन्स तुमची देऊ शकता. हे क्लिव्ज त्यांनी दिलेले आहे. पुढचा क्लिव्ह त्यांनी दिला आहे एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट, सहमती दाखवण्यासाठी. ॲब्सोल्युटली म्हणजे एखाद्याचं मत आपल्याला आवडलं ना, ॲब्सोल्युटली असं म्हणू शकतो. यू आर राईट असं म्हणू शकतो. ऑर आय फुल्ली ॲग्री विथ मिस्टर सो अँड सो, मी यांच्या मताशी सहमत आहे पूर्णपणे, अशा पद्धतीनं आपण सहमती दाखवू शकतो. देन एक्सप्रेसिंग डिसॲग्रीमेंट, आपण डिसॲग्रीमेंट कसं दाखवायचं, असहमती. आय एम अफ्रेड आय डोंट ॲग्री विथ, मला थोडी भीती वाटते की मी यांच्या मताशी सहमत नाही होऊ शकत. किंवा पुढचं एक्सप्रेशन दिलं आहे, आय एम सॉरी बट आय सी इट अ लिटल डिफरंटली, माफ करा मला पण तुम्ही जे सांगताय त्यापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने मी माझं मत मांडू शकतो, म्हणजे असहमती दाखवली. आय कॅन सी युअर पॉईंट बट आय हॅव अनदर आयडिया, अशा पद्धतीचं वाक्य तुम्ही देऊ शकता. तुमचा मुद्दा मी बघू शकतो पण त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी मला वाटतं. ऑर यू कॅन से यू मे हॅव समथिंग द्या बट, तुमच्या मतामध्ये थोडंसं आहे काहीतरी पण कशाच तरी अभाव आहे, तो आपण मांडू शकतो आणि त्यांना असहमती दाखवू शकतो. आय रिस्पेक्ट युअर पॉईंट ऑफ व्ह्यू बट आय एम सॉरी आय कांट गो अलॉंग विथ यू ऑन, मी तुमच्या मताचा आदर करतो पण मला माफ करा, मी तुमच्या या मतासोबत मी नाही राहू शकत, माझं वेगळं मत आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं असहमती दाखवू शकता. त्याच्यानंतर म्हणजे मतभेद ज्याला म्हणतो आपण, तो मतभेद आपण व्यक्त करू शकतो. देन सजेस्टिंग, तुम्ही सजेस्ट करू शकता. आय थिंक वी शुड, मला वाटतं आपण असं करूया, आपण हे मत घेऊया, या पद्धतीने तुम्ही सूचना देऊ शकता किंवा सुचवू शकता. नंबर 2 त्याच्यातला व्हाय डोंट वी, आम्ही का, तुम्ही का नाही, अशा पद्धतीने सूचना करू शकता तुम्ही. लेट्स ॲक्सेप्ट दिस पॉईंट, अशा पद्धतीचं वाक्य तुमचं येऊ शकतं. देन कुडंट वी, त्याच्यानंतर डोंट वी थिंक वी कुड, आपण हे असं करू शकतो असं नाही का वाटतं तुम्हाला.
सुचवू शकतो आपण. असं सुचवण्यासाठीची वाक्य तुम्ही जी तयार करता किंवा करणार आहात त्यासाठी हे तुम्हाला क्लिव्ज दिलेली आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे आस्किंग फॉर ओपिनियन. व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन सो अँड सो. म्हणजे वेगळ्या विचारांच्या सदस्यांना मत त्यांच्याकडनं तुम्ही मागू शकता, मत विचारणा करू शकता, तुमचं मत काय आहे. व्हॉट डू यू फील अबाउट, तुम्हाला काय वाटतं. और आय वॉन्डर व्हॉट डू यू थिंक अबाउट, याबद्दल तुमचं मत काय आहे किंवा मला तुमची बाजू जाणून घ्यायला आवडेल, अशा पद्धतीने तुम्ही त्यांचं मत घेऊ शकता. आय वुड लाईक टू नो युअर स्टँड ऑन. मला याबाबत तुमची बाजू जाणून घ्यायला आवडेल. अशा पद्धतीनं तुम्ही दुसऱ्या बाजूचं, विरोधी बाजूचं मत विचारात घेऊ शकता. देन इंटरप्टिंग ज्याला आपण व्यत्यय आणणे म्हणतो, चर्चेत व्यत्यय आणता येतो. आय एम सॉरी टू इंटरप्ट यू बट, माफ करा मी व्यत्यय आणतोय, दिलगिरी व्यक्त करा तुम्ही अशा पद्धतीची, आणि पण तुम्ही पुढचं तुमचं वाक्य म्हणू शकता. देन यू कॅन से, व्यत्यय कसं आणू शकता. एखादी व्यक्ती बोलते तर अशा वेळेला एक्सक्यूज मी, कुड आय ॲड समथिंग प्लीज, आणि माफ करा पण मी थोडं आणखी त्याच्यामध्ये भर टाकू का, आणखी थोडंसं मी बोलू का पुढे, अशा पद्धतीने व्यत्यय आणू शकता. आणखी एक पद्धत, दॅट्स ट्रू, सॉरी बट, हे खरं आहे तुमचं, माफ करा. एवढंच नाही, याच्या पुढे आणि काहीतरी असू शकतं, असं तुम्ही म्हणू शकता तिकडे. अशा पद्धतीचे व्यत्यय चर्चेतला तुम्ही तशा प्रकारचे आणू शकता, तशी सेंटेन्सची क्रिएशन करू शकता. नेक्स्ट, हँडलिंग इंटरप्शन्स. आता व्यत्यय कसा हाताळायचा त्याच्यासाठी काय वाक्य आहेत. जस्ट मोमेंट प्लीज, एक क्षणभर थांबा. देन तुम्ही पुढे म्हणू शकता, कुड आय फिनिश व्हॉट आय एम सेईंग, मला जे म्हणायचं आहे ते मी संपू का, ते मला संपू द्या पहिल्यांदा. देन नेक्स्ट, इफ यू वुड जस्ट लेट मी फिनिश, तुम्हाला वाटत असेल ना तर मला आधी पहिल्यांदा संपू द्या, माझं बोलणं पुरं करू द्या. कुड यू वेट फॉर मिनिट प्लीज, एक मिनिटभर थांबता का. अशा पद्धतीनं समोरच्या बाजूचा व्यत्यय आपण टाळू शकतो, हाताळू शकतो, थांबवू शकतो. तर हे काही क्ल्यूज तुम्ही वापरू शकता. आणि लास्ट, कन्क्लुडिंग. चर्चेचं कन्क्लुजन जेव्हा तुम्ही काढत असता, समारोप जेव्हा करत असता, त्यावेळेला काय, टू समराईज ऑर टू कन्क्लूड, म्हणजे सारांश घेताना किंवा निष्कर्ष काढताना. वी कॅन कन्क्लूड बाय सेईंग, अशा पद्धतीने हे बोलून आपण चर्चा समाप्त करूया. लेट्स रन क्विकली थ्रू द मेन आयडिया बिफोर कन्क्लुडिंग द डिस्कशन. म्हणजे चर्चा समाप्त करण्यापूर्वी मुख्य कल्पनांचा धावता आढावा घेऊया, असं म्हणून आपण चर्चा संपवू शकतो. हे काही क्ल्यूज तुम्हाला दिलेले आहेत. हे क्ल्यूज व्यवस्थित बघा, व्यवस्थित वाचा, समजून घ्या. त्याच्यावर आपल्याला वाक्य बनवता येतात, जी वाक्य तुम्हाला ग्रुप डिस्कशनसाठी दिलेल्या टॉपिकवरती लिहित असताना मदत करणार आहेत. एक सॅम्पल ग्रुप डिस्कशन इथं दिलं आहे, मी ते वाचणार आहे, तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. बघूया आपण सॅम्पल ग्रुप डिस्कशन. ओके, द कॅरेक्टर्स ऑर द पार्टिसिपंट्स आर इव्हॅल्युएटर मनीषा, अनामिका, जॉन, देन अनन्या. ओके, दीज आर द पार्टिसिपंट्स. आणि अजून काही त्याच्यामध्ये त्या पॅसेजमध्ये दिलेली आहेत. तर साधारण असा एक आपल्याला तुम्ही बघू शकता टेक्स्टबुकमध्ये अशा पद्धतीनं आपल्याला इथं या पद्धतीनं जे दिलेलं आहे, या इकडं राहिलेला भाग तुम्हाला दिसतोय. अशा पद्धतीनं आपल्याला एक पॅसेज करायला सांगतात. इट इज जस्ट लाईक कॉन्व्हर्सेशन बट इट इज नॉट कॉन्व्हर्सेशन. कॉन्व्हर्सेशन दोघांमध्ये असतं, हा डायलॉग दोघांमध्ये, सॉरी, इट इज जस्ट लाईक डायलॉग पण दिस इज नॉट डायलॉग. डायलॉग दोघांमध्ये असतो, कॉन्व्हर्सेशन अनेकांच्यामध्ये असतं. ओके, बघूया इव्हॅल्युएटर काय म्हणतात, कशाबद्दल दिलंय. सॅम्पल ग्रुप डिस्कशन. यू हॅव ऑल बीन गिवन अ फ्यू मिनिट्स to think on your topic for today's group discussion, which is, do you think teenagers should be given a separate mobile phone? You may now begin the discussion. Who would like to start? इव्हॅल्युएटर जे आहेत ते इव्हॅल्युएटर काय म्हणतायत, तुम्हाला एक काही मिनटं तुम्हाला दिली जात आहेत आणि त्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला एक टॉपिक दिला गेला इकडं. तो टॉपिक असा आहे की टीनएजर्स मुलांना त्यांचा सेपरेट मोबाईल फोन द्यावा का, असा टॉपिक दिला आहे. आता टीनएजर्स म्हणजे द एज ग्रुप बिटवीन 13 to 19, 13 ते 19 असे जे इंग्रजीमधले आकडे आहेत ते त्यांचा शेवट टीननी होतो.
13, 14, 15, 16, 17, 18 अँड 19 हा जो वयोगट आहे ह्याला टीनेजर्स असं म्हणतात. तर या मुलांना, या वयातल्या मुलांना मोबाईल दिला जावा का, त्यांचा स्वतःचा सेपरेट मोबाईल दिला जावा का, तर ह्याच्याबद्दल चर्चा सुरू करू शकता असं म्हणून इव्हॅल्युएटरनी चर्चा स्टार्ट करायला सांगितल्या. मनीषा काय म्हणते बघा, एक पार्टिसिपंट. आय थिंक द टॉपिक ऑफ डिस्कशन इज व्हेरी रिलेव्हंट टू ऑल ऑफ अस हिअर. आम्ही इथे जे सगळे आहोत त्या सगळ्यांशी संबंधित हा टॉपिक आहे, ते असं म्हणते. ॲज टीनेजर्स वी आर ॲज फॉन्ड ऑफ आवर मोबाईल फोन्स अँड इट्स डिफरंट फीचर्स दॅट हॅव बिकम irresistible to us. I feel mobile phones are quite necessary. They are quite helpful for educational purpose. We can get support for their various subjects just at the click of button. म्हणजे ही मनीषा असं म्हणते की आम्ही टीनेजर्स आहोत, आमच्या वयाशी निगडीत असलेला हा विषय आहे. आम्हा सगळ्यांना मोबाईल फोन आवडतो, त्यातले डिफरंट फीचर्स जे आहेत ते आम्हाला आवडतात आणि ते खरं तर ते अटळ आहेत आमच्यासाठी. मोबाईल फोन हा खरंच आवश्यक आहे असं हिचं मत आहे ह्या मुलीचं. ते म्हणते की आम्हाला शैक्षणिक पर्पजसाठी हा मोबाईल असणं आवश्यक आहे. वी कॅन गेट सपोर्ट फॉर देअर व्हेरियस सब्जेक्ट्स. वेगवेगळ्या विषयावरती आपल्याला मोबाईलचं एका क्लिकवरती, एक बटन जरी क्लिक केलं तर त्याच्यावर आपल्याला मदत मिळू शकते मोबाईलची, असं मनीषा नावाच्या मुलीचं मत आहे. दुसरी मुलगी काय म्हणते बघा, अनामिका नावाची. आय ऑल्सो ॲग्री विथ सुहासिनी. तर ती सुहासिनी इथं नाही आहे, ती दुसरी आहे, तिकडे चर्चेत आहे. बिकॉज नाव अडेज पीपल यूज स्मार्टफोन्स अँड दे कॅन गेट ॲक्सेस टू एनी इन्फॉर्मेशन दे वॉन्ट, लाईक ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन, रेसिपीज, कोर्सेस, कॉलेजेस एक्सेट्रा. आणि मी सुद्धा सुहासिनी नावाच्या मुलीशी सहमत आहे असं ही अनामिका म्हणते. कारण अलीकडच्या काळात आपण स्मार्टफोनचा वापर माहिती गोळा करण्यासाठी सुद्धा करतो. मग ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन आपण घेतो, त्यातनं रेसिपीज वेगळ्या प्रकारचे घेतो, वेगळ्या कोर्सेसची माहिती घेतो, वेगळ्या कॉलेजची आपण इन्फॉर्मेशन त्यावरून घेत असतो. जॉन नावाचा मुलगा काय म्हणतो बघा, त्याच्यात तिथं दिलंय. येस, आय वुड लाईक टू ॲड टू इट. आय डोंट थिंक स्टुडंट्स यूज द मोबाईल फोन्स ओनली फॉर सीकिंग युजफुल इन्फॉर्मेशन. जॉन असं म्हणतोय तो की मी थोडीशी माहिती ॲड करतो त्यामध्ये, की विद्यार्थी मोबाईलचा वापर हा फक्त माहिती गोळा करण्यासाठी घेत नाही आहेत, करत नाही आहेत त्याचा वापर. दे यूज इट फॉर एंटरटेनमेंट टू. त्याचा वापर करमणूक म्हणून सुद्धा करतात. दे लिसन टू सॉंग्स, वॉच मूवीज एक्सेट्रा. ते गाणे ऐकतात, मूवीज बघतात. आय एम अफ्रेड दे सी अनसुटेबल थिंग्स टू. मला भीती वाटते की त्यांना योग्य नाही आहेत अशा प्रकारच्या गोष्टी ते बघत असतात. मोर ओव्हर दे स्पेंड लॉंग आवर्स ऑन फोन. याच्याशिवाय तासन तास फोनमध्ये ते व्यस्त असतात. म्हणजे टीनेजर्सच्या हातामध्ये फोन फक्त अभ्यासासाठी नसतो असं जॉन नावाच्या मुलाचं म्हणणं आहे. ह्या चर्चेतून तुमच्या लक्षात आलं असेल की थोडासा वेगळा आणि विरोधातला सूर इथं आता यायला लागलाय. अनामिका काय म्हणते बघा. येस दीपक, यू आर ॲब्सोल्युटली राईट, बट आय थिंक parents have made them aware of the abuses of mobiles and they are mature enough to understand how to use the mobile phones productively. आणि अनामिका नावाची मुलगी असं म्हणते की होय दीपक, तू जे म्हणतोयस ते खरं आहे, ॲब्सोल्युटली राईट, की आय थिंक पेरेंट्स हॅव मेड देम अवेअर ऑफ द ॲब्युजेस ऑफ मोबाईल्स. म्हणजे मोबाईलचे गैरवापर जे आहेत तर ते पालकांनी मुलांना आपल्या सांगायला पाहिजेत, त्याचे मिसयूज जे आहे ते सांगायला पाहिजेत. मग दे आर मॅच्युअर इनफ टू अंडरस्टँड हाऊ टू यूज मोबाईल फोन्स प्रोडक्टिव्हली असं ते म्हणते. अनन्या काय म्हणते बघा. येस, ऑल दिस इज ट्रू, बट आय डोंट यू ऑल ॲग्री दॅट दे डू सी अनवॉन्टेड थिंग्स अँड वेस्ट दॅट टाईम इन थिंग्स नॉट सुटेबल फॉर देअर एज ग्रुप. नाही, हे सगळं तुमचं बरोबर आहे, पण मी तुमच्या मताशी सहमत नाही आहे ते असं म्हणते. दे डू सी अनवॉन्टेड थिंग्स. नको असलेल्या गोष्टी ते बघत असतात, वेस्ट ऑफ टाईम ते करत असतात, जो त्या एज ग्रुपला उपयोगाचा नाही आहे. जॉन काय म्हणतो, आय ॲग्री विथ दॅट मंजुळा सेज इट इज शिअर वेस्टेज ऑफ टाईम, मनी अँड एनर्जी. मंजुळा जे बोलते त्याच्याशी मी सहमत आहे असं म्हणतो हा जॉन, की खरंच या फोनचा वापर म्हणजे वेस्टेज ऑफ टाईम आहे, वेस्टेज ऑफ मनी आहे, वेस्टेज ऑफ एनर्जी आहे. तर ती अनामिका म्हणते की आय फील दॅट मोस्ट ऑफ द स्टुडंट्स हॅव फॉरगॉटन द बेसिक यूज ऑफ मोबाईल फोन्स.
मला वाटतं की बरेचसे विद्यार्थी की जे बेसिक यूज काय फोनचं ते विसरून गेलेत. दे हॅव टू ट्रॅव्हल लॉंग डिस्टन्स फॉर ट्युशन्स अँड देअर पर्पजेस. The parents can keep a track of their children. That is the main reason why parents have given them mobiles. निव्वळ त्यांना करमणुकीसाठी मोबाईल दिलेले नसल्याचं म्हणणं आहे की ट्युशनसाठी मुलं लांब लांब जातात आणि काही हेतूसाठी त्यांना पेरेंट्स ते देत असतात. त्या मुलांना ट्रॅक करत असतात, कुठे आहेत काय आहेत माहिती घेत असतात. त्यामुळे मुख्य कारण जे आहे ते पालकांनी देण्याचं कारण हेच आहे मोबाईल, की मुलं लांब लांब जात असतात, ते पालकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असावेत असं तिचं म्हणणं आहे. जॉन म्हणतो येस बट स्टुडंट्स हॅव बिकम लेझी. होय खरं आहे, पण विद्यार्थी यामुळे आळशी बनलेत. they lack concentration. They don't read books. The phone keeps ringing and disturbs them now and then. कॉन्सन्ट्रेशन नसतं, फोन म्हणजे रीडिंग नसतं त्यांचं, अजिबात करत नाही आहेत, फोन सतत वाजत असून ते त्यामध्ये बिझी असतात असं त्या जॉनला म्हणायचं आहे. मनीषा म्हणते पॅरेंट्स इन्स्टिट्यूशन्स block some sites so that students are not able to view unwanted material. पालक म्हणा किंवा इन्स्टिट्यूशन्स म्हणा, स्कूल इन्स्टिट्यूशन्स, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, तर ते ब्लॉक करू शकतात काही साईट्स, त्यामुळे ती मुलं ते काही बघणार नाहीत. द रिस्क इज देअर बट विथ ॲडव्हान्टेज देअर आर डिसॲडव्हान्टेजेस टू. रिस्क काय कराय, पण जसे फायदे आहेत तसे थोडेफार तोटे असणार असं तिचं म्हणणं आहे. आता इव्हॅल्युएटरचा रोल बघा. ऑल राईट एव्हरीवन, युअर टाइम इज नियरली अप. could someone conclude please? Yes. तर आता तुमची वेळ संपली, कोण समारोप करणार काय? तर जॉन समारोप करतोय, कसा बघा. टेकिंग द पॉइंट्स इन टू कन्सिडरेशन, मोबाईल इज गुड अँड युजफुल टूल बट a time period should be allotted to the students to use mobile so that students do not become couch potatoes. Eye problems, posture problems, psychological problems have increased. They sometimes become violent if mobile phones are taken away from them. They can use these phones but they should be made to use them judiciously. अशा पद्धतीचा समारोप त्या मुलांनी केला आहे की त्याला एक वेळेचं बंधन असायला पाहिजे, सुपरवाइज्ड असायला पाहिजे. तो फोन मुलांच्या हातामध्ये द्यायला काय हरकत नाही असं तो म्हणतो. काही अडचणी येऊ शकतात, डोळ्याचे प्रॉब्लेम होऊ शकतात, बसायच्या अडचणी होऊ शकतात, सायकोलॉजिकल काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि हे टाळायचं असेल तर मोबाईल फोन हा लिमिटेड वापरला पाहिजे असं याचं म्हणणं आहे. इथं ती चर्चा संपते. साधारण अशा प्रकारचा एक ग्रुप डिस्कशनचा सॅम्पल तुम्हाला दिला आहे, तो तुम्ही स्टडी करा आणि पुढे आपण ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आपण त्या वाचून बघितल्या तर आपल्याला अशा प्रकारचा ग्रुप डिस्कशनचा एक नमुना पेश करता आला पाहिजे. त्याची तयारी करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही इतर जी मुलं आहेत, जी गरजू आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही पाठवायचं काम करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.